नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गुढीपाडवा स्पेशल शेवयाची खीर बनवणार आहे. यासाठी तर शेवया, गुलाब पाकळ्या घेतलेल्या आहेत. विलायची पावडर, साखर आणि काजू बदामचे काप घेतले. दूध उकळायला ठेवलेलं आहे. आता इथे दुसऱ्या गॅसवर कढई ठेवलेली आहे. तूप टाकले 1 चमचाभर. आता याच्यामध्ये काजू बदामचे काप टाकून छान असं भाजून घ्यायचे. आता इथं शेवया छान भाजून घ्यायच्यात. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं शेवया छान अशा भाजलेल्या आहेत बघू शकता. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात आणि याच कढईमध्ये तूप टाकायचे 1 चमच्याभर आणि पाणी टाकायचे. आता इथं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि आता इथं साखर टाकलेली आहे. जेवढं गोड लागतं एवढी साखर टाकायची ह्याच्यामध्ये. तुम्हाला गूळ आवडत असेल तर गूळ पण टाकू शकता. आता इथं या पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि याच्यामध्ये शेवया टाकून घ्यायच्यात. ती जी भाजलेल्या शेवया आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकायच्या. आता हे छान असं शेवया पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या. आता यानंतर ह्याच्यामध्ये दूध टाकायचे. आता बघू शकता एकदम छान असं शिजत आलेलं आहे. आता इथं दूध टाकलेलं आहे मी. तर इथं 2 वाटी दूध घेतलं होतं ते टाकलं ह्याच्यामध्ये. आता दुधामध्ये छान असं उकळी येऊ द्यायची. तुम्हाला खीर जर जास्त पातळ करायची असेल थोडं आणखीन जास्त दूध टाकायचे. आता इथं गुलाब पाकळ्या टाकल्यात. गुलाब पाकळीमुळे एकदम छान असं सुगंध आणि चव पण लागते. आता इथं खीर तयार झालेली आहे बघू शकता. आता इथं खीर झालेली आहे. आता गॅस बंद केलाय. आता ह्याच्यात विलायची पावडर टाकायची अर्धा चमचा. आता हे मिक्स करून घ्यायचे. आता इथं मी गॅस बंद केलेला आहे. आता शेवयाची खीर खाण्यासाठी घेत आहे वाटीमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.